नीट झालं ना तर मग 72ला माळ झाली. 72ला 72 झाली. 72ला दिंडीत गेलो मग येणं गळ्यात. हां. आणि मग येणं गळ्यात पडल्यावरती अंगातलं ती पळून गेलं. म्हणजे जवळ येत नाही का असं विना असलं? येण्याच्या जवळच येत नाही. मग ते मिरवली बाबाचा आणि मग विनाचा काय संबंध? मिरवली बाबा कोणाचा आहे? हां हां. ते विना घातलं. मिरवली बाबा मच्छिंद्रनाथाचा मुलगा आहे. हां हां. आणि मच्छिंद्रनाथ कोणाचा गुरु आहे? मच्छिंद्रनाथाचा गुरु कोण आहे? दत्त, शंकर, महादेव, दत्त महाराज आहे. मच्छिंद्रनाथाचा गुरु कोण? दत्त. मग अशी नवनाथांची गुरु आहे ती. मग विना घातल्यावर मग ते गेलं का? मग विना ते पळून जाते. मग त्यानंतर तुम्हाला आणि तो एखाद्याच्या पाया पडे येण्यावायला जाऊन तरी ते अंगातलं बाधा निघून जाते. हिनं आपण ते हिनं कायम जरी केलं. हिनाचं लय पावर आहे. हिनं नारदाची गादी. नारद कोणाचा आहे? नाही माहिती. माहित नाही तुला? ते असं काय ते संपूर्ण निघलं नाही त्यानं ते आतापर्यंत. आता तुम्हाला बरं केलं मग आजीला का नाही? माझं बाबाने केलं बरं. आम्ही दोघे संगत जात होतो पाडावर. ती लग्नाच्या आधीच. लग्नाच्या आधी दोघं कसं काय? लग्न झाल्यावर काय? लग्नाच्या आधीच ते मिनिट झालं. तिला तिचा बाप म्हणला हिला न्यायची. म्हणलं मग चला. म्हणा झालं म्हणा. म्हणा ना चालू गेले. उद्या म्हणा. नाही उद्या तुम्ही जाणार आहे म्हणा लवकर. उद्या सकाळी म्हणा ना. म्हणा ना. म्हणा उद्या सकाळी म्हणा. अहो म्हणा आता उद्या नाही. म्हणा ते बाय आले. नाही म्हणा तुम्ही लवकर म्हणता का? नाही ना ते होणार नाही. काम आठवलं.